आय एम सो सॉरी सर. ॲक्च्युली माझं एका मुलीवर प्रेम आहे. ते लव्ह लेटर मी तिला देण्यासाठी लिहिलेलं, पण चुकून ते लव्ह लेटर यांच्या दरवाजावर लागलं. कोण आहे ती मुलगी? जुही परमार. सर 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 दॅट्स ओके. आम्ही ऑलरेडी घेऊन आलोय जुहीला सोबत. बोलवते. जुही हो येते. जुही परमार. येस सर. गुड. चांगल्या तयारीने आलाय तुम्ही. आवडलं मला. सो जुही, तू ह्या मुलाला ओळखतेस? नाही. हा कोण आहे? अगं ह्यानीच तुला लव्ह लेटर लिहिलं ना. व्हॉट? हाऊ डेअर यू? सॉरी बेबी. बेबी काय कारण आहे काय? नाही सॉरी सॉरी सर. डोंट कॉल मी बेबी. आय एम नॉट युअर गर्लफ्रेंड. ओके. सॉरी, चूक झाली माझी. चूक झाली म्हणजे? तुझ्या या एका चुकीमुळे आम्ही सगळे रस्टिकेट झालो असतो. त्याचं काय? बोललो ना चूक झाली. सॉरी, चुकलं माझं. सर मी यापुढे लव्ह लेटर नाही लिहिणार. लव्ह लेटर तर सोडाच, साधं लेटर सुद्धा नाही लिहिणार. गुड 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 गुड. नाही नकोच लिहू तू लेटर. कारण तू चुकून एकदा हिला लव्ह लेटर लिहिलंस तर रस्टिकेशन लेटर वरती तुझं नाव लिहिलं गेलंय. आता चुकून एकदा जरी लव्ह लेटर लिहिलंस तरी रस्टिकेशन लेटर तुझ्या हातात सही करून मिळेल. अंडरस्टँड? नाही सर, असं अजिबात नाही होणार. गुड. सो दिस मॅटर इज ओव्हर. जा तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू सर. ए, तू कुठे चाललास? द मॅटर इज ओव्हर बट द पनिशमेंट इज ऑन. पनिशमेंट? हे काय 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 झालं? काय म्हणाले सर? सर म्हणाले मॅटर इज क्लोज, तुम्ही जाऊ शकता. अरे म्हणजे परी तू लातूरला जाणार? अरे सर म्हणाले मॅटर इज क्लोज, तुम्ही जाऊ शकता. सरांनी माफ केलंय. मला वाटलं पहिल्यांदा आपला जुगार खोल झाला की काय. रिंकी चिकी रिंकी चिकी रिंकी चिकी. हळू बोला जरा. आत्ताच बाहेर आलं परत आत झालं. हे करताय. हळू हळू. सॉरी. सॉरी. थँक्यू सो मच. अरे मी विनीतला ओळखत नाही हे सांगण्याची आयडिया तुम्ही लोकांनीच तर दिलीत ना. नाहीतर आज सरांना आमच्या अफेअर बद्दल कळलं असतं, मग सगळंच बिघडले असते. त्यामुळे थँक्यू सो मच. काय रे, काय त्रास काय देतो भाईला? हे काय नीरव, काय त्रास दिला तुला? तो त्रास देत नाही तर तो स्वतःला त्रास करून घेतोय. म्हणजे नवरात्री स्पेशल. चांगलंय चांगलंय. पण भाई आपल्याकडे पण नवरात्री स्पेशल आहे. काय धवल? सॉरी. गरबा नाईटचे पासेस. हे गरब्याचे पासेस मला मिळेल? दिले असते रे, पण काय माझ्यासारख्या झोलर माणसांनी झोल करून आणलेले पासेस आहेत. पण तुमच्यासारख्या स्टेटस वाल्यांना कसं चालेल? तुमची पण काय ते इज्जत बिज्जत असते ना. काय सॉरी ना बाबा. अरे यार एवढं मनावर घेणार काय तू? ठीक आहे, असं बोलतो. चल माफ केला तुला. तू भी काय याद रखेगा? माफ केलं ना, मग आता मिळेल एक पास. एक काय भाई, 20च्या 20 घे ना तू. 500 रुपयाचा एक पास आहे. मी डिस्काउंट मध्ये 100ला देतोय. बोल किती हवे तुला? 10, 13, 15, 17 बोल. एकच हवाय. एक. चल 100 रुपये काढ. 100 नाही येत, 50 रुपये चालतील. प्लीज प्लीज धवल. अमीर आदमी दिखा नहीं आ गए भीख मांगने. तुला सांगू का,
परवडत नाही रे सच्चा सच्या सच्या परवडत नाही रे. पण ठीक आहे, चल तुला देतो 50 रुपयाला. विचार का? का? आदर, रिस्पेक्ट, माझ्याविषयी? कलेविषयी आदर. तुझं केलेलं प्रेझेंटेशन ना आपल्याला खूप आवडलं. थँक्यू. सरकार देईल तेव्हा देईल, पण मी आजच तुला 50% अनुदान देणार आहे. हे घे. अरे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बस काय. पण बाई हा. कोणाला सांगू नको हा, आपल्यामध्ये. चल. हा चल. हे अरे सॉरी. जा. बोल ना एकदा माझ्याशी, एकदा तरी बोल ना माझ्याशी प्लीज. ऍटलिस्ट एकदा वळून तरी बघ माझ्याकडे निदान. प्लीज 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 एकदा हिला माझ्याकडे वळून बघता म्हणजे प्रॉब्लेम काहीच कळत नाही ना. ही माझ्याकडेही बघत नाही. अरे एकटाच काय बडबडतोयस? काय वेळ लागलाय का? हो वेळच लागलंय. काय? हो म्हणजे तेच, मला नाही काही, तिला वेळ लागलंय. कुणाला? अरे प्रज्ञाला रे, सच्या. प्रज्ञाला? का? ती काय बोलली काय तुला? ती मला? हा काय बोलली? प्लीजच. ती काय मला बोलणार आहे? मग काय प्रॉब्लेम आहे? आता प्रॉब्लेम म्हणजे फ्रेशर्स पार्टी झाल्यापासून ती माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. आणि चुकून मागून वळून बघितलंच तर ओळख सुद्धा दाखवत नाही. काय सांगतो? म्हणजे मला काय वाटतं, मी तिच्यापेक्षा जास्त हुशार आणि स्मार्ट असल्याचा तिनं कॉम्प्लेक्स घेतला असेल बहुतेक. त्यापेक्षा मी काय बोलतो, तूच काय नाही जाऊन तिला विचारत? हा असं कसं डायरेक्ट जाऊन बोलता येईल? योग्य वाटणार नाही ते. काहीतरी चान्स मिळाला पाहिजे बोलायचा व्यवस्थित असा. मी काय बोलतो, हा तिला विचार ना, तू गरब्याला येतेस का? ती जर हो म्हणाली तर गरबा खेळता खेळता गरबा. हा, आणि त्या धवलकडे पासेस पण आहेत ना. गरबा वगैरे आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके पण आम्ही इंटरेस्टेड आहोत ना. तुम्ही लाख इंटरेस्टेड असाल, पण मला नाही द्यायचा तुम्हाला पास. तू कसला एवढा माज करतोयस रे? तू तसं म्हणतोयस की फक्त मुंबईतच गरबा खेळतात. तुला माहितीये का, आमच्या लातूर मध्ये पण गुजराती पोरी खेळतात गरबा. मला लातूरला जाऊन खेळ ना. तुला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला पासेस देण्यात? सांग बरं. तेच ना. एकतर तुम्ही बदनाम पोरिया. बदनाम? काय कशाला बदनाम रे? इथे 4 चौघात आम्हाला बदनाम म्हणतोस? काय काय केलंय काय आम्ही? सांगतो बरं, काय केलंय आम्ही एवढं? कॉलेजचा पहिला दिवस आठवा. तुझ्या भावाने ट्रक आणला, ट्रक. आणि काय झालं? राडा झाला. आणि मग प्रिन्सिपल चौताळला. आणि तुम्ही रेणुका मॅडम, मी काय केलंय? हा, हॉस्टेलवर गणपती कोणी बसवला? मी. आली सगळी पोरं हॉस्टेलवर, मग काय आलं? प्रिन्सिपल चौताळला. आता हे सगळं कमी की काय म्हणून तुम्हाला एकत्र लॉट मध्ये तिघींनाही लव्ह लेटर आलं. मग काय झालं? प्रिन्सिपल चौताळला. अजून किती किती राडे सांगू तुमचे? राडे काय रे राडे? तुझ्यामुळे आम्हाला कॉलेजच्या पहिल्या दिवशी अख्खं कॉलेज साफ करावं लागलं होतं. त्याचं काय? हा त्याचं काय? बोल आता. त्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी. अख्खा देश तिकडे स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतोय. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. अरे थोडा, अगदी थोडा कचरा तुम्ही उचलला तर काय प्रॉब्लेम आहे? तू सांग. हाय